अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून दिवाळीच्या निमित्ताने 1,62,00,000 कार्ड धारकांना आम्ही दिवाळीचं एक पॅकेज देणार आहे, ज्याच्यामध्ये वस्तू आहे। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांची आणि केसरी रेशनधारकांची यंदाची दिवाळी 100% गोड सुद्धा होणार आहे। कारण आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये आताच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि याच बैठकीमधून रेशनधारकांसाठी सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो निर्णय म्हणजे 20 ऑक्टोबर सोमवार रोजी रेशनधारकांना दिवाळी निमित्त 10 वस्तू मोफत वाटप केले जाणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही पिवळे रेशनधारक असाल, केसरी रेशनधारक असाल तर तुम्हाला या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर या 10 वस्तूंच्या किमती सरासरी 4 ते 4,500 रुपये किमतीच्या आहे। त्यामुळे राज्यातील पिवळ्या रेशनधारकांनी आणि केसरी रेशनधारकांनी 20 ऑक्टोबर सोमवार रोजी या ठिकाणी या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। परंतु आता झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार सर्व जिल्ह्यामधील सर्व रेशनधारकांना या 10 वस्तूंचा लाभ देण्यात येणार नाही। तर महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यामधील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना दिवाळी निमित्त या 10 वस्तू वाटप केल्या जाणार आहेत। बघा, रेशनधारकांना तुम्हाला मागच्या दिवाळीला आनंदाचा शिधा मिळालेला होता, परंतु यावर्षी आनंदाचा शिधा मिळणार नाही। तर त्याऐवजी या 10 वस्तूंचं वितरण तुम्हाला रेशन कार्डवरती होणार आहे। त्यामुळे सर्व रेशनधारकांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। तुम्हाला या 10 वस्तू कोणकोणत्या मिळणार आहेत, कोणकोणत्या रेशनधारकांना मिळणार आहे, याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत आणि एकंदरीत या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत, किती किमतीच्या आहेत, तर या सर्व गोष्टी याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील पिवळे किंवा केसरी रेशनधारक असाल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। परंतु जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालेल, कारण हा व्हिडिओ पाहून तुमचा कसलाही उपयोग होणार नाही। सरकारने दिलेल्या माहितीनुसार पांढऱ्या रेशनधारकांना आम्ही दिवाळी निमित्त 10 वस्तू देणार नाही। म्हणजेच रेशनधारकांना एकंदरीत सांगायचं झालं तर फक्त पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना दिवाळी गोड करण्यासाठी 10 वस्तू वितरित करण्याबाबत आता शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला आहे। त्यामुळे रेशनधारकांना तुम्ही सुद्धा या 10 वस्तूंचा लाभ आणि या 5,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। म्हणजेच रेशनधारकांना तुम्हाला फक्त रेशन कार्डवरती 20 ऑक्टोबर सोमवार दिवाळी निमित्त 10 वस्तू वाटप होणार आहे। त्यासोबत रेशनधारकांना तुम्हाला रेशन कार्डच्या आधारावरती दिवाळी निमित्त या ठिकाणी बोनस सुद्धा 5,000 रुपयांचा वितरित केला जाणार आहे। परंतु तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सर्व जिल्ह्यांमध्ये या 10 वस्तू आणि 5,000 रुपयांचा लाभ वितरित होणार नाही। तर महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यामधील या ठिकाणी पिवळ्या रेशनधारकांना, केसरी रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती 10 वस्तू आणि दिवाळी गोड करण्यासाठी 5,000 रुपयांचं अनुदान वितरित होणार आहे। त्यामुळे सर्व रेशनधारकांनी याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। त्यासोबत रेशनधारकांना तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे वितरण होणार आहे। म्हणजेच राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना, केसरी रेशनधारकांना गॅस कनेक्शनचे 830 रुपये 20 ऑक्टोबर सोमवारी दिवाळीच्या निमित्तानं वितरित होणार आहेत। बघा, रेशनधारकांना एकंदरीत तुमच्यासाठी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 3 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यामधील पहिला निर्णय म्हणजे रेशनधारकांना दिवाळी निमित्त 10 वस्तू वितरित करण्याबाबत। दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांची दिवाळी गोड करण्यासाठी 5,000 रुपयांचा बोनस आणि तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे राज्यातील सरसकट सर्व रेशनधारकांना म्हणजेच पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 830 रुपये वितरित होत आहेत। म्हणजेच रेशनधारकांना एकंदरीत 3 आनंदाचे निर्णय घेतलेले आहेत। त्यामुळे राज्यातील सरसकट पिवळ्या रेशनधारकांनी, केसरी रेशनधारकांनी या 3 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। बघा, रेशनधारकांना सर्वात अगोदर पात्रता बघून घ्या। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला 10 वस्तूंचा लाभ, 5,000 रुपयांचा लाभ आणि तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे वितरित होतील। परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला 10 वस्तू मिळणार नाहीत, पैसे मिळणार नाहीत आणि गॅस कनेक्शन सुद्धा मिळणार नाही। त्यामुळे ज्या रेशनधारकांना 10 वस्तूंचा लाभ, गॅस कनेक्शनच्या पैशांचा लाभ आणि या ठिकाणी बोनसचा लाभ घ्यायचा असेल त्या रेशनधारकांनी फक्त 2 मिनिटं हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, जेणेकरून तुमची दिवाळी 100% गोड सुद्धा होऊन जाईल। तर बघा, रेशनधारकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक सणाला म्हणजेच गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा वाटप केला जात होता। त्याचप्रमाणे दसऱ्याला आनंदाचा शिधा मिळत होता, त्यानंतर दिवाळीला सुद्धा आनंदाचा शिधा मिळत होता। परंतु मागच्या वर्षांपासून या ठिकाणी आनंदाचा शिधा बंद करण्यात आलेला होता।
त्यामुळे रेशनधारकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सरकारवरती नाराजी सुद्धा पसरलेली होती। तर ही नाराजी दूर करण्यासाठी या ठिकाणी रेशनधारकांना गुढीपाडव्याला शिधा वाटप केला नाही, दसऱ्याला शिधा वाटप केला नाही, परंतु आता दिवाळीचा सण हा सर्वात मोठा सण असतो आणि या सणांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये श्रीमंत नागरिकांचे या ठिकाणी दिवाळी साजरी होत असते, परंतु राज्यातील गरीब कुटुंबातील रेशनधारकांची दिवाळी साजरी होत नाही। त्यामुळे रेशनधारकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चिंतेचं वातावरण सुद्धा पसरत असतं, परंतु आता या ठिकाणी रेशनधारकांना चिंता करायची गरज नाही, कारण सरकारने निर्णय घेतलेला आहे, आज परिपत्रक काढलेलं आहे। त्यामुळे सर्व रेशनधारकांना दिवाळी गोड करण्यासाठी 10 वस्तू 5,000 रुपयांचा बोनस आणि सर्व रेशनधारकांना गॅस कनेक्शनचे 830 रुपये वितरित होत आहेत। तर एकंदरीत संपूर्ण सविस्तर रिपोर्ट या ठिकाणी आपण पाहत आहोत, त्यामुळे रेशनधारकांना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। या ठिकाणी संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला सुद्धा सांगत आहे। आता बघा रेशनधारकांना सर्वात अगोदर पात्रतेपासून सुरुवात करूयात, म्हणजेच जे पिवळे रेशनधारक, जे केसरी रेशनधारक या प्रमुख पात्रतांमध्ये बसत असेल त्या रेशनधारकांना याचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल। बघा रेशनधारकांना याच्यामध्ये जी पहिली पात्रता लावण्यात आलेली आहे, तर ती पहिली पात्रता म्हणजे रेशनधारक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत। बघा जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर या ठिकाणी तुम्हाला या तिन्ही आनंदी निर्णयांचा लाभ घेता येईल। त्यानंतर दुसरी पात्रता म्हणजे रेशनधारकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 म्हणजेच 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे। ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे गेलेलं असेल अशा रेशनधारकांना लाभ घेता येणार नाही। त्यासोबत तिसरी पात्रता म्हणजे रेशनधारक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असून त्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। बघा जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य या चालू वर्षामध्ये सरकारी नोकरीला लागलेला असेल तर या ठिकाणी तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। त्यासोबत रेशनधारक जर शेतकरी असतील तर त्यांच्याकडे 5 एकरच्या पुढे जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। बघा एकंदरीत या 5 पात्रता लावलेल्या आहेत, त्यामुळे राज्यातील जे पिवळे रेशनधारक, जे केसरी रेशनधारक या 5 पात्रतांमध्ये बसत असेल त्या सर्व रेशनधारकांना या 10 वस्तूंचा लाभ, गॅस कनेक्शनच्या 830 रुपयांचा लाभ आणि बोनसच्या 5,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा सर्वात अगोदर पात्रता सांगितली, आता आपण या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत ते आपण बघून घेऊयात। लगेच जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवतो, परंतु त्या अगोदर रेशनधारकांना तुमच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्रे असायला पाहिजेत, कारण कागदपत्रांशिवाय तुम्हाला या वस्तू मिळणार नाहीत। बघा याच्यामध्ये सर्वात प्रथम रेशन कार्ड असायला पाहिजे। बघा तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर ते रेशन कार्ड ओरिजिनल लागणार आहे, ते तुमच्याकडून रेशन कार्ड घेणार नाहीत। फक्त तुम्ही खरोखर रेशन कार्डसाठी पात्र आहात यासाठी तुमच्याकडे ओरिजिनल पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। बघा पहिलं कागदपत्र म्हणजे रेशन कार्ड, दुसरं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड। बघा घरामध्ये जेवढे जास्त सदस्य असतील तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये बोनस वितरित होईल, जास्त प्रमाणामध्ये वस्तू सुद्धा वाटप होणार आहे। तर बघा रेशनधारकांना पहिलं कागदपत्र सांगितलं रेशन कार्ड, दुसरं कागदपत्र आधार कार्ड। आता हे जे तिसरं कागदपत्र आहे तर हे तिसरं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे। ते कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी तुमच्या स्वस्त राशन दुकानामध्ये मिळणार आहे, ते कागदपत्र सुद्धा सांगत आहे, परंतु तुमच्याकडे छोट्या आकाराचे 2 फोटो असायला पाहिजेत। बघा रेशनधारकांना फक्त 4 कागदपत्रे असायला पाहिजेत। पहिलं कागदपत्र रेशन कार्ड, तुम्ही खरोखर याच्यासाठी पात्र आहात। दुसरं कागदपत्र आधार कार्ड, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात यासाठी ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड। तिसरं कागदपत्र म्हणजे तो फॉर्म। बघा या 10 वस्तूंसाठी फॉर्म भरावा लागतो, या ठिकाणी 2 मिनिटाचं काम आहे, 2 मिनिटांमध्ये फॉर्म भरून द्या, लगेच 10 वस्तूंचे वितरण होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे छोट्या आकाराचे 1 फोटो तरी किमान असायला पाहिजे, 2 फोटो लागणार आहेत, परंतु कमीत कमी 1 फोटो तरी असायला पाहिजे। आता बघा रेशनधारकांना पात्रता बघितली, कागदपत्रे सुद्धा बघितलेली आहेत। आता आपण बघून घेऊयात की या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत जेणेकरून रेशनधारकांच्या मनामधील प्रश्न मिटून जाईल। तर बघा रेशनधारकांना या ठिकाणी तुम्हाला सुद्धा आठवत असेल की प्रत्येक सणाला सणाचे जे साहित्य असतं तर ते साहित्य सरकार देत होतं, त्याचप्रमाणे या दिवाळीला म्हणजेच या ठिकाणी रेशनधारकांना 20 ऑक्टोबर सोमवारपासून दिवाळी सुरू होत आहे। त्या पार्श्वभूमीवरती रेशनधारकांना दिवाळी गोड करण्यासाठी, दिवाळीचे फराळ करण्यासाठी काही साहित्य वाटप केले जात आहे। तर याच्यामध्ये 15 किलो मुरली तेलाचा डबा, त्यासोबतच तुम्हाला रेशनधारकांना मैदा, त्यासोबत रेशनधारकांना साखर मिळत आहे। अजून तुम्हाला 7 वस्तूंची यादी वाचून दाखवतो, तर तुम्हाला या वस्तू खरेदी करण्याची गरज नाही। सरकारने दिलेल्या माहितीनुसार रेशनधारकांची दिवाळी या ठिकाणी आम्ही गोड करणार आहोत, परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सरकार रेशनधारकांना या 10 वस्तू कशामुळे वाटप करत आहे, बोनस, गॅस कनेक्शनचे पैसे कशामुळे वितरित करत आहे। तर बघा
रेशनधारकांना तुम्हाला सुद्धा आठवत असेल की सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले। तर याच्यामध्ये काही शेतकरी बांधवांची घरे वाहून गेले, काही रेशनधारकांची गुरे वाहून गेले, राज्यातील लाडक्या बहिणी होत्या तर त्यांची घरे कागदपत्रासहित वाहून गेलेले आहेत। तर या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने निर्णय घेतलेला आहे। कारण या ठिकाणी तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मोठ्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेलं होतं। तर हे नुकसान सरकारला बघवलेलं नाही, त्यामुळे सरकारने निर्णय घेतला की या ठिकाणी रेशनधारकांची दिवाळी गोड करण्यासाठी आपण काहीतरी पाऊल उचललं पाहिजे। त्याचप्रमाणे सरकारने आता पाऊल उचललेलं आहे। रेशनधारकांना या 10 वस्तूंचे वितरण होत आहे। बघा, रेशनधारकांना ज्यावेळेस नुकसान झालेलं होतं त्यावेळेस सरकारने मदत केलेली आहे, फुल ना फुलाची पाकळी मदत केलेली आहे। परंतु आता या ठिकाणी पाकळी नाही तर अख्खं फुल देण्यासारखं या ठिकाणी सरकारने काम केलेलं आहे। म्हणजे सरकारने जास्तीत जास्त वस्तू देण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर या वस्तू पॅकिंग करायला सुरुवात केलेली आहे। कोणकोणत्या रेशनधारकांना या वस्तू कुठे कशा मिळतील याची संपूर्ण सविस्तर माहिती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 3 वस्तूंची यादी वाचून दाखवली, उर्वरित 7 वस्तूंची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। परंतु रेशनधारकांना एक गोष्ट लक्षात घ्या, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे रेशनधारक खरोखर रेशन कार्डसाठी पात्र असतील त्याच रेशनधारकांना याचा लाभ घेता येणार आहे। परंतु ज्या रेशनधारकांनी नकली बनावट कागदपत्रे देऊन या ठिकाणी रेशन कार्ड काढलेलं असेल, अधिकाऱ्यांना खुर्चीच्या खालून पैसे देऊन रेशन कार्ड काढलेलं असेल, ज्या रेशनधारकांनी चुकीचे कागदपत्रे देऊन रेशन कार्ड बनवून घेतलेलं असेल, तर अशा रेशनधारकांना या 10 वस्तूंचा 5,000च्या बोनसचा गॅस कनेक्शनच्या 830 रुपयांचा लाभ घेता येणार नाही, होणार नाही। तर बघा, रेशनधारकांना या सर्व गोष्टी तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक लक्षात घ्यायच्या आहेत। आता या ठिकाणी आपण बघून घेऊयात की ज्या 14 जिल्ह्यांमध्ये रेशन कार्डच्या आधारावरती या ठिकाणी आपल्याला 10 वस्तू वाटप होणार आहेत, बोनसचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे वितरित होणार आहे। तर या 14 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे, तुम्ही सुद्धा 14 जिल्ह्यांची यादी पाहायची आहे। 14 जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व रेशनधारकांना या वस्तू वाटप होऊन जातील, सर्व रेशनधारकांना पैसे मिळून जातील, फक्त तुम्हालाच पैसे, वस्तू आणि गॅस कनेक्शनचे पैसे वितरित होणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहायचा आहे। तर बघा, रेशनधारकांना राज्यातील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींचे सप्टेंबरचे 1500 रुपये सोडून सरकारने दिवाळी साजरी केलेली आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे जमा करून सरकारने दिवाळी साजरी केलेली आहे। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यामध्ये त्यांची पेन्शन जमा करून सरकारने दिवाळी साजरी केलेली आहे। विधवा महिला असतील, अपंग असतील, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, तर अशा सर्वांच्या खात्यामध्ये दिवाळी निमित्त हप्त्याचे पैसे वितरित सुद्धा करण्यात आलेले आहेत। आता फक्त रेशनधारकांच्या खात्यामध्ये कोणत्याही लाभाचे पैसे दिवाळी निमित्त सोडण्यात आलेले नव्हते, परंतु रेशनधारकांनो आता तुमची प्रतीक्षा संपत आहे। सरकारने निर्णय घेतलेला आहे, सर्व रेशनधारकांना दिवाळीच्या निमित्तानं 10 वस्तू 5,000 रुपयांचा बोनस, गॅस कनेक्शनचे 830 रुपये वितरित होत आहे। तर या ठिकाणी संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे, म्हणजेच जिल्ह्यांची यादी, उर्वरित 7 या ठिकाणी वस्तू राहिलेल्या आहेत, त्या 7 वस्तूंची यादी वाचून दाखवत आहे। परंतु रेशनधारकांना चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला रेशन कार्ड संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट पाहायला मिळत राहतील। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेशनधारकांना यापुढे तुम्हाला काळजी करायची गरज भासणार नाही। तर बघा, रेशनधारकांना सर्वात अगोदर आपण या ठिकाणी सुरुवात करूयात की उर्वरित 7 वस्तू कोणकोणत्या आहेत। तर बघा, रेशनधारकांना याच्यामध्ये जी तिसरी 3 वस्तू सांगितलेल्या आहेत। पहिली वस्तू म्हणजे रेशनधारकांना दिवाळीच्या निमित्तानं तेल, रेशनधारकांना दिवाळीच्या निमित्तानं दुसरी वस्तू साखर, तिसरी वस्तू म्हणजे या ठिकाणी मीठ, मैदा, रवा असेल, साखर असेल, हरभरा असेल, विविध प्रकारच्या डाळी असतील, बेसन असेल, म्हणजेच रेशनधारकांना ज्या ज्या वस्तू दिवाळीचं फराळ करण्यासाठी लागत असतात, याच्यामध्ये आपल्याला दिवाळीचं फराळ बनवण्यासाठी तेल तर लागतं, याच्यामध्ये आपण करंजा तळत असतो तर त्या करंजेसाठी जे साहित्य लागतं, लाडूसाठी जे साहित्य लागतं, चिवडा बनवण्यासाठी जे साहित्य लागतं, असे सर्व साहित्य रेशनधारकांना वाटप होत आहे। तर हे फक्त याच वर्षी वाटप होत नाही, तर मागच्या काही वर्षांपासून रेशनधारकांना दिवाळीच्या निमित्तानं आनंदाच्या शिद्यामध्ये या वस्तू वाटप होत होत्या। परंतु रेशनधारकांना राज्य सरकारच्या तिजोरीवरती भार आल्यामुळे मागच्या वर्षीपासून ही आनंदाच्या शिद्याची योजना बंद करण्यात आलेली होती। परंतु सरकारने जरी आनंदाच्या शिद्याची योजना
बंद केलेले असले तरी पण सरकार या ठिकाणी 14 जिल्ह्यांमध्ये आनंदाच्या शिध्याच्या व्यतिरिक्त यादा वस्तू वितरित करत आहे। म्हणजेच रेशनधारकांना हा आनंदाचा शिधा वाटप होत नाही। सरकारने आनंदाचा शिधा बंद केलेला आहे, परंतु या ठिकाणी या 14 जिल्ह्यांमधील रेशनधारकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते। तर या गोष्टींचा विचार करून सरकारने निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे 14 जिल्ह्यांमधील सर्वच रेशनधारकांना या ठिकाणी याचा लाभ होणार आहे। तर त्या 14 जिल्ह्यांची यादी पाहत आहोत। जर तुमचा जिल्हा 14 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा 10 वस्तूंचा लाभ, 5,000 रुपयांचा लाभ, गॅस कनेक्शनच्या पैशांचा लाभ एकत्रितपणे विस्तारणार आहे। बघा रेशनधारकांना आता तुम्हाला सुद्धा माहिती असेल की राज्यातील ज्या ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं होतं त्यांना पीक विम्याच्या स्वरूपामध्ये पैसे मिळालेले आहेत। काही नागरिकांना या ठिकाणी घरासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे मिळालेले आहेत। ज्यांची शेती वाहून गेलेले होते त्यांना पैसे मिळालेले आहेत, ज्यांची पिके वाहून गेलेली होते त्यांना पैसे मिळालेले आहेत। परंतु ज्या रेशनधारकांकडे शेतीच नाही, जे रेशनधारक मोलमजुरी करून खात आहेत, तर त्या रेशनधारकांचा विचार करून सरकारने हा निर्णय घेतल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे। बघा रेशनधारकांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांमधील आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबांना या ठिकाणी या वस्तूंचा लाभ वितरित होईल। त्या रेशनधारकांना प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये मिळत आहेत, अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। म्हणजेच रेशनधारकांना या 14 जिल्ह्यांमधील जे रेशनधारक शेतकरी बांधव असतील आणि त्यांच्या कुटुंबामधील एखाद्या सदस्याने या ठिकाणी आत्महत्या केलेली असेल तर अशा आत्महत्याग्रस्त असणाऱ्या 14 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या रेशनधारक कुटुंबांना या ठिकाणी या वस्तू दरवर्षी वाटप केल्या जात असतात। त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा वाटप करण्यात याव्यात यासंबंधी GR काढण्यात आलेला आहे। परंतु ज्यांच्या घरामध्ये कोणताही सदस्य शेतकरी नसेल आणि त्यांनी आत्महत्या केलेली नसेल तर त्यांना या ठिकाणी या वस्तूंचा लाभ घेता येणार नाही, कारण आनंदाचा शिधा सरसकट होता। परंतु या 10 वस्तू फक्त 14 जिल्ह्यांमधील आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबांना वितरित होत आहे। तर बघा 14 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हा असेल। उर्वरित तुम्हाला या ठिकाणी 12 जिल्ह्यांची यादी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। परंतु हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबामध्ये असं घडलेलं असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे।